नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम-पी-एस IQमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो बघा, आयोगातर्फे एक नवीन नोटिफिकेशन आले. राज्य सेवा पूर्व परीक्षा ही 11 ऑक्टोबर 2020ला होणार आहे आणि संयुक्त पूर्व परीक्षा ही 22 नोव्हेंबरला होणार आहे. तर बघा 10 ऑक्टोबरला मराठा आरक्षणामुळे काय संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक आहे. त्यानंतर बघा तुम्हाला सर्वांना माहिती आहे की इकडे सरकार आहे बघा, महाराष्ट्र सरकार घाबरून देते सर्वांना की कोरोना आहे, घराच्या बाहेर निघू नका. दुसऱ्या साईडला आयोग एक्झाम घेण्याच्या तयारीवर आहे. तर काय आहे आपण एवढ्यामध्ये पूर्ण डिस्कस करू. तर बघा आयोगानुसार बघा आज तारीख 1 ऑक्टोबर 2020ला दुपारी नोटिफिकेशन आले. जी एक्झाम आहे राज्यसेवा पूर्व परीक्षाची, ही कधी आहे आपल्याला किती नियोजित दिली 11 ऑक्टोबर 2020ला. आणि जी महाराष्ट्र बंदची हाक आहे बघा 10 ऑक्टोबरला आहे, म्हणजे एक दिवस आधी आहे. त्याच्यामुळे बघा जे विद्यार्थी सेंटरवर पोहोचण्याला थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो, याच्यामुळं ही एक न्यूज आहे. त्यानंतर जे दुय्यम सेवा किंवा संयुक्त पूर्व परीक्षा म्हणतो आपण, हे कधी आहे 22 नोव्हेंबर 2020ला. ओके, तर बघा ही तारखा लक्षात ठेवा, एक्झाम ह्याच दिवशी होणार आहे. आयोगाच्यानुसार बघा हे सांगितले फक्त अंदाजित वेळापत्रक आहे. अंदाजित म्हणजे याच्यामध्ये काही चेंजेस होऊ शकतात. ओके, पण जी 30 सप्टेंबर 2020ची स्थिती बघा, त्यानुसार आयोगाने काय केले, जे पहिले तारखा आहे बघा त्याच तारखेला एक्झाम होणार आहे डिक्लेरेशन केले. कारण काल बघितलं तुम्ही जे महाराष्ट्र सरकारकडून काय झालं, 31 ऑक्टोबरपर्यंत काय झाले, लॉकडाऊन वाढवलेलं आहे, अनलॉक 5.0 घोषित केलं आहे. ओके, आता त्यानंतर एक न्यूज आहे बघा, मराठा आरक्षण 10 ऑक्टोबर महाराष्ट्र बंदची हाक. तुम्हाला समोर स्क्रीनवर बघा 1 ऑक्टोबर. ओके, दुपारी ही न्यूज आली आहे 1 ऑक्टोबरला, म्हणजे आजच्या दिवशी मराठा आरक्षण या जी समिती आहे बघा, मराठा आरक्षण संघर्ष समिती, यामार्फत एक न्यूज आली की 10 ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक असणार आहे. ओके, त्याच्यामध्ये गाड्या वगैरे तुम्हाला भेटणार नाही. ओके, ही न्यूज आहे. तर काय बघा याच्यामध्ये सांगितली आहे बघा, तर मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने स्थगित दिल्याने महाराष्ट्र आरक्षण समितीने येत्या 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. मुंबईत मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयामध्ये संघर्ष समितीने पत्रकार परिषद घेतली. राज्य सरकारच्या नाकतर्तेमुळे मराठा समाजाचे आरक्षण मिळाले थांबले. राज्य सरकारला येत्या 9 ऑक्टोबरपर्यंत अल्टिमेट दिला आहे. तोपर्यंत जर मराठा समाजाच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर 10 तारखेला महाराष्ट्रामध्ये कडकडीत बंद ठेवण्याचा येणारा इशारा दिलेला आहे मराठा समितीने बघा. त्यानंतर बघा दरम्यान खालची न्यूज आहे बघा, मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या 10% आरक्षणाचा लाभ देण्याच्या आधीच्या निर्णयास राज्य शासनाने स्थगिती दिली आहे. EWS जे आरक्षण आहे त्याच्याला स्थगिती दिली बघा. नंतर मात्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार अन्य सवलती मात्र लागू करण्यात येणार आहेत. मराठा आरक्षण संदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी बुधवारी लोकमतला सांगितले की मराठा समाजाच्या SEBC आरक्षण सर्वोच्च न्यायालयात स्थगिती दिल्यानंतर EWS 10% आरक्षणाचा लाभ द्यावा अशी भूमिका शासनाने आधी घेतली होती, मात्र त्याबाबत मतभेद आहे. बघा सरकारने बघा EWSचं सुद्धा आरक्षण 2-3 दिवसापूर्वी होतं, EWS आरक्षण भेटणार म्हणून अशी न्यूज होती. तर काय त्याबाबत क्लिअरिफिकेशन अजून सरकारकडून सुद्धा आलेलं नाही. त्याच्यामुळे बघा जे मराठा संघर्ष समिती यांच्यामध्ये जरा तफावत आहे की काय कोणतं आरक्षण भेटणार आहे कोणतं नाही भेटणार. त्याच्यात जे जुनं आरक्षण लागू आहे बघा, आता येणाऱ्या परीक्षेमध्ये लागू होईल का नाही त्याबाबत क्लिअरिफिकेशन आयोगाने सुद्धा आज पण दिलं नाही. ओके, त्याच्यामुळे काय केलं आहे, जर त्यांना 9 तारखेपर्यंत जर माहिती भेटली नाही, ओके, ते 10 तारखेला कडकडीत बंद होण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. आणि आपली परीक्षा तुम्हाला माहिती आहे 10 तारखेला जर कडकडीत बंद असेल तर 11 तारखेला तुम्हाला गैरसोय होऊ शकते. त्याच्यात कोरोना आहे, असे जास्त प्रमाणात इश्यू निर्माण होऊ शकतात. ओके, त्याबाबत काही अपडेट जर आली तर मी आपल्या चॅनलवर नक्कीच अपडेट करेन. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.